नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 24 मार्च 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे सोमवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. वसंत ऋतू आहे. फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाची दशमी आहे. नक्षत्र उत्तराषाढ आहे. योग परिगा आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो वनी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो विष्टी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिकाल आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:04 ते 3:36 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:09 ते 12:57 असणार आहे. गुलिकाल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 7:59 ते 9:30 आणि यमगंड काळ सकाळी 11:02 ते 12:33 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र धनु राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र शनी बरोबर लाभयोग करेल. सकाळी 10:25 हा चंद्र मकर राशीमध्ये भ्रमण करेल आणि रवी, बुध, शुक्र आणि नेपच्यून बरोबर लाभयोग करेल आणि हर्षल बरोबर त्रिकोण योग सुद्धा करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. सकाळी 10:25 हा चंद्र दशम स्थानामध्ये भ्रमण करेल आणि व्ययातल्या रवी, बुध, शुक्र आणि नेपच्यून बरोबर लाभयोग करेल आणि द्वितीयातल्या हर्षल बरोबर त्रिकोण योग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. तुमच्यामधले एनर्जी, कॉन्फिडन्स आणि ऊर्जा ही जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. बऱ्याच प्रमाणात तुम्ही ॲक्टिव्ह राहाल. काही महत्त्वपूर्ण येणी जर का तुमची यायची असेल तर ती आजच्या दिवशी तुम्हाला मिळू शकतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये जे कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भामध्ये थोडं फिरणं वगैरे होईल. मात्र कामं तुमचे मार्गी लागू शकतील. याचप्रमाणे काही अनपेक्षित लाभ सुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. सकाळी 10:25 हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करणार आहे आणि व्ययातल्या आणि तुमच्याच राशीतल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल आणि लाभातल्या बुध, शुक्र, रवी आणि नेपच्यून याबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. अतिशय महत्त्वपूर्ण असा दिवस आहे. आजच्या दिवशी काही छोटे मोठे आर्थिक लाभ मिळू शकतील. मात्र आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. तुम्ही घेतलेले निर्णय अचूक ठरतील. याचप्रमाणे काही चांगले उत्तम लाभ संभवतात. चांगले इंट्युशन सुद्धा येऊ शकतील. महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात तुम्ही आजच्या दिवशी निश्चित करू शकता. दिवस तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. सकाळी 10:25 हा चंद्र तुमच्या 8व्या स्थानात भ्रमण करेल आणि दशमातल्या रवी, बुध, शुक्र आणि नेपच्यून याबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. व्ययातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोण योग सुद्धा करणार आहे. घरातल्या वैवाहिक जीवनामध्ये जे तुमचे वैवाहिक जोडीदार असतील त्यांच्यावरचे नातेसंबंध सुधारतील. त्याचप्रमाणे सकाळ नंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. काही चांगले अनपेक्षित लाभ तुम्हाला मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. सकाळी 10:25 हा चंद्र सप्तमात भ्रमण करेल आणि लाभातल्या हर्षलबरोबर त्रिकोण योग करेल. भाग्यातल्या रवी, बुध, शुक्र आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र
सकाळ नंतरचा कालावधी हा तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असणार आहे. तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. फिरणं वगैरे जास्त होईल. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. काही चांगले अनपेक्षित लाभ तुम्हाला मिळू शकतील. मित्रपरिवाराकडून काही चांगले सल्ले मिळू शकतील. नवीन कामाची सुरुवात सुद्धा आजच्या दिवशी होऊ शकेल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 5व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. सकाळी 10:25 हा चंद्र तुमच्या षष्ठात भ्रमण करेल आणि अष्टमातल्या रवी, बुध, शुक्र आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दशमातल्या हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोण योग सुद्धा करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुधारतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल आणि लाँग टर्ममध्ये जर का तुम्ही काय ट्रेड करत केलेले असतील तर त्या संदर्भातले काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकते. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडू शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या चतुर्थ सणात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. सकाळी 10:25 हा चंद्र पंचमात भ्रमण करेल आणि सप्तमातल्या रवी, शुक्र, बुध आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे आणि भाग्यातल्या हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. सकाळ नंतरच्या कालावधीमध्ये तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल अतिशय चांगल्या प्रकारचे दिसून येईल. भाग्याची उत्तम साथ तुम्हाला लाभणार आहे. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल, अतिशय चांगला आजचा दिवस असणार आहे. याचप्रमाणे शेअर मार्केटमधून सुद्धा तुम्हाला चांगले लाभ तुम्हाला आजच्या दिवशी मिळणार आहेत. त्याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या तृतीय सणात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. सकाळी 10:25 हा चंद्र चतुर्थात भ्रमण करेल आणि षष्ठातल्या रवी, बुध, शुक्र आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. याचप्रमाणे अष्टमातल्या हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोण योग सुद्धा करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये लाँग टर्ममध्ये काही इन्व्हेस्टमेंट केलेली असेल तर त्या संदर्भातले काही चांगले रिटर्न्स तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. सकाळ नंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही थोडंसं घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या द्वितीय सणात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. सकाळी 10:25 हा चंद्र तृतीयात भ्रमण करेल आणि पंचमातल्या रवी, बुध, शुक्र आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. सप्तमातल्या हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोण योग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण गुंतवणूक लाँग टर्ममध्ये होण्याची शक्यता जास्त राहील. सकाळ नंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. ती कामं पूर्ण सुद्धा होताना दिसतील. भाग्याची उत्तम साथ लाभेल. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुधारतील. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरता दिवस अतिशय उत्तम राहील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. सकाळी 10:25 हा चंद्र द्वितीयात भ्रमण करेल आणि चतुर्थातल्या रवी, नेपच्यून, बुध आणि शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि षष्ठातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोण योग सुद्धा करणार आहे. तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारचं दिसून येईल. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. याचप्रमाणे दुपारनंतरच्या कालावधीमध्ये काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. त्यांच्या करता काही खरेदी वगैरे तुम्हाला करावी लागू शकेल. मात्र दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या व्यसना चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे.
सकाळी 10:25 हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल आणि तृतीयातल्या रवी, बुध, शुक्र आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि पंचमातल्या हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवसामध्ये थोडंसं फिरणं वगैरे होईल. काही छोटे-मोठे लाभसुद्धा मिळू शकतील. मात्र दुपार, सकाळ नंतरचा कालावधी अतिशय चांगला असणार आहे. तुमच्यातला कॉन्फिडन्स, एनर्जी लेव्हल आणि मूड खूपच चांगल्या प्रकारचा सकारात्मक दिसणार आहेत. महत्त्वपूर्ण कामं, कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार याकरता दिवस चांगला राहील. तुमची केलेली कामं मार्गी लागू शकतील. तुमचे अंदाज बरोबर ठरू शकतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर चांगले अनुभव येतील. याचप्रमाणे शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या शनीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. सकाळी 10:25 हा चंद्र व्ययात भ्रमण करेल आणि द्वितीयातल्या रवी, बुध, शुक्र आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि चतुर्थातल्या हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून काही चांगले महत्त्वपूर्ण लाभ मिळू शकतील. सकाळ नंतरच्या कालावधीमध्ये फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. त्यांच्यावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा सहयोग संभवतो. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. सकाळी 10:25 हा चंद्र लाभ स्थानात भ्रमण करेल आणि तृतीयातल्या हर्षलबरोबर त्रिकोणयोग करेल. तुमच्याच राशीतल्या बुध, शुक्र, रवी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असणार आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घडामोडी आजच्या दिवशी घडू शकतील. याचप्रमाणे सकाळ नंतरच्या कालावधीमध्ये काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. याचमुळे तुम्ही केलेले अंदाज बरोबर ठरू शकतील. तुम्ही घेतलेले निर्णय अचूक ठरतील. याचप्रमाणे जर का तुम्हाला काही नवीन महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात करायची असेल, तरीसुद्धा आजचा दिवस चांगला राहील. तुमच्यातली एनर्जी, उत्साह आणि मूड खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 24 मार्च 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.